धन्यवाद प्रभू येशूच्या नावाला. प्रभूमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. विशेष म्हणजे रेव्हरंड पास्टर रेबिका मोरे यांचे, नंतर डिकन जॉन मोरे यांचे सुद्धा, त्याचबरोबर सेक्रेटरी, सभासद व कमिटी यांचे मी प्रभूमध्ये आभार मानतो की त्यांनी देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी अनमोलाची संधी या ठिकाणी मला दिल्याबद्दल. त्याचबरोबर प्रभूचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी येण्यासाठी जी प्रेरणा केली त्याबद्दलही प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. ना आमच्यामध्ये शिवाजी साठे आहे, त्यांनी मला म्हटले की तानक या ठिकाणी तुला येता येईल का. मी म्हटलं खूप वर्ष झाले या ठिकाणी येऊन, जुनं परिसर असताना, म्हणून म्हटलं ठीक आहे मी येईन. मोठेपण माझं नाही आहे, त्या प्रभूचं आहे किंवा तो प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी उपयोगात आणत असतो. पण त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. थोड्या वेळ आपण डोळे बंद करूया, मनातल्या विचारांना स्थिर करूया आणि पूर्ण मन आपल्या देहामध्ये आपण आज तयार करूया. विचार करू नका इकडचा तिकडचा. मंदिरात आलोय तर जो देव आपली काळजी घेईल. धन्यवाद दिया त्याच्या नावाला. तू मेरा पिता, मैं तेरा बेटा. तू मेरा पिता, मैं तेरा बेटा. यही रिश्ता है काफी मुझे, यही रिश्ता है काफी मुझे. कुछ नहीं चाहिए खुदा, कुछ नहीं चाहिए खुदा. सिर्फ तू मुझे चाहिए खुदा. सिर्फ तू मुझे चाहिए खुदा. तू चले तो मैं चलूं, तू रुके तो मैं रुकूं. तू कहे ओ सुनूं, तू दिखाए ओ मैं देखूं. तू चले तो मैं चलूं, तू रुके तो मैं रुकूं. तू कहे ओ मैं सुनूं, तू दिखाए ओ देखूं. कुछ नहीं चाहिए खुदा. सिर्फ तू मुझे चाहिए खुदा. सिर्फ तू मुझे चाहिए खुदा. धन्यवाद प्रभू येशू. आज मला काही नको, पण प्रभू येशू तू मला हवा आहेस. म्हणून या ठिकाणी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही एकत्र झालेलो आहे. आज आमची इच्छा तू जाणत आहेस, आम्हाला काय हवंय काय नको आहे. प्रभू आज या वेळेमध्ये या पवित्र मंदिरामध्ये आम्ही तुला धन्यवाद देत आहे की आमची परिस्थिती बदलणारा कोणी नाहीये, फक्त तू आहेस. आमचे आज आध्यात्मिक कान तू उघडणारा देव आहेस. तुझ्या योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण करणारा माझा येशू राजा तू आहेस. माझी परिस्थिती तुझ्यापासून लपलेली नाहीये. या ताण परमेश्वरा मंडळीची परिस्थिती लपलेली नाहीये. दुःखित अंतःकरण तू हर्षित करणारा देव आहेस. आजारातून मुक्त करणारा तू देव आहेस. गरिबीतून प्रभू चांगल्या मार्गामध्ये घेणारा तू देव आहेस. आम्ही स्वतःला तुझ्या पुढे नम्र करत आहे, स्थिर करत आहे. प्रभू येशू तुझी कृपा दृष्टी आमच्यावर होऊ दे. पवित्र नावामध्ये तुझ्या मागत आहे प्रभू येशू. आमेन. आमेन म्हणा का? लक्ष आहे का सर्वांचं? देवाचं वचन आज आमच्यासाठी काहीतरी तयार करत आहे प्रिया. पण माहिती आहे का आपल्या जीवनामध्ये काय घडत आहे? जर देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये येत नसेल तर आम्ही बर्बाद होत असतो प्रिया. कोणत्या प्रकारे बघा, जेव्हा मी बायबल वाचत नाहीये
मंदिरात येत नाहीये, प्रार्थना करत नाहीये, आराधना करत नाहीये, तर त्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख, क्लेश, मरण, संकट, त्रास, वेदना, आजार हे चालून येत असतात. बरोबर आहे का? होय किंवा नाही? मी प्रश्न विचारत नाही, फक्त हो तर म्हणा. यासाठी आम्ही कुणाला दोष देतोय? प्रामुख्याने सर्वजण आम्ही देवालाच दोष देतोय. देवा माझ्या जीवनामध्ये का? देवा माझ्या जीवनामध्ये का? माझं जीवन असं का आहे? पण तुम्हाला सांगू द्या, हे संकट, दुःख आम्हाला तयार करण्यासाठी येतात. म्हणून किरकिर न करता, कुरकुर न करता आभार मानणे गरजेचं आहे. म्हणून फिलिपिकरांत 4:4 मध्ये देवाचं वचन सांगत असतं, सर्व परिस्थितीमध्ये तू त्याचे आभार मान. पण आम्ही दुःखामध्ये देवाचे आभार मानत नाहीये, सुखामध्ये आभार मानत नाहीये, आजारात आभार मानत नाहीये, वेदनेत आभार मानत नाहीये, तर देवाला दोष देत असतो. सोनं घालायला सर्वांनाच आवडतं, पण त्याआधी ते सोनं शुद्ध नसतं, केल्यानंतर त्याची आवड असते. त्याच प्रकारे या दुःखातून, संकटातून, क्लेशातून देव तुम्हाला तयार करण्यासाठी असतो. पण आम्ही तेव्हाच त्याला दोष देतो, म्हणतो मी आहे तसाच बरा आहे. म्हणून अनेकाची पावलं मंदिरात येत नाहीये, अनेक जण प्रार्थनेत बसत नाहीये, अनेक जण वचनात बसत नाहीये, इतर मार्गाने ते जातात, दोष देत जातात. आणि तुम्हाला सांगू द्या, देवाने इस्रायल लोकांना त्या मेघस्तंभातून चालवलं, अग्नी पुढे त्यांच्या चालला होता, तरी त्यांची कुरकुर संपली नव्हती, म्हणून ते नष्ट झाले. त्याच प्रकारे आज आम्ही सर्व काही आमच्या जीवनात देवाने दिलेला असताना, पवित्र ग्रंथ आमच्या जीवनात दिलेला असताना, त्याच्याकडे आम्हाला बघायला वेळ नाहीये, म्हणून तर आमचाही नाश होत आहे, आमचा नाश होत आहे. आणि देवाची योजना तुमचा आणि माझा नाश होण्यासाठी नाही आहे, तर देवाची योजना तुम्हाला आणि मला तयार करण्यासाठी आहे. म्हणून अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, कोणीच नाही आहे की पुढे येऊन म्हणणारा की मी करायला तयार आहे, मी देवा तुझ्यामध्ये यायला तयार आहे. समर्पण होणं गरजेचं आहे, वचनात वाढणं गरजेचं आहे. म्हणून देव म्हणतो स्तोत्रसंहिता 1 मध्ये, धन्य तो पुरुष दिवस रात्र त्याच्या वचनामध्ये रमलेला आहे. पण आज आम्ही कशात रमलेलो आहे? आज शापात आहे, रविवार आहे, पूर्ण आमच्या ताणला माहिती आहे, पण मंडळी कमी का आहे? कारण आम्ही जगातल्या गोष्टीत रमलेलो आहे. त्यांना मी दोष देत नाही प्रिया, कारण आमचं आज सुद्धा अज्ञान आहे, मंदिराविषयी ओढ नाही आहे. म्हणून दाविदाच्या पुत्राने जेव्हा मंदिर बांधलं, तर तिथं काय ठराव केला परमेश्वराशी? परमेश्वरा, ही मंदिर तर मी बांधलेलं आहे, पण या मंदिरामध्ये तुझे दास दासी सेविका येतील आणि प्रार्थना करतील. माझी इतकीच तुला विनंती आहे की त्यांनी केलेली प्रार्थना तू ऐक, त्यांना तू उत्तर दे. आमेन म्हणाल का? आमचं गारण संपत नाहीये प्रियानो. जेव्हा आम्ही मंदिरात येतो, फक्त माझ्यासाठीच मागतो, माझ्या परिवारासाठीच मागतो. आणि मागणं चांगलं आहे, पण जगातल्या गोष्टीपेक्षा आज तुम्हाला तारणाचा अनुभव घ्यायचा आहे. ते तारण आम्ही कधी मागणार? जगातल्या सुखाला आम्ही पाहतो, जगातलं सुख आम्ही घ्यायला पाहतो, पण सांगू द्या, जगातल्या सर्व गोष्टी आम्हाला इथे सोडायच्या आहेत. पण जेव्हा न्यायाच्या समोर मी जाईन, तेव्हा माझा अधिकार त्या तारणामध्ये असेल का? म्हणून देव आम्हाला सांगत आहे, तुझं तारण मागून घे, तुझ्या परिवाराचं तारण मागून घे. नाही परिस्थिती काय असेल प्रियानं तुम्हाला सांगतो, एक स्वर्गात असणार, बाकीची नरकात असणार. तेव्हा देवाला म्हणून काय फायदा आहे का? देवा यांना सुद्धा स्वर्गात घे. म्हणून जिवंत आहात तोपर्यंतच देवाला धन्यवाद द्या. मंदिराची एक निष्ठ राहा, मंदिरात यायला शिका, देवाचं वचन ऐकायला शिका. तो कोण बोलतोय महत्वाचं नाहीये, त्याच्याद्वारे कोण सांगत आहे हे महत्वाचं आहे. आज आमचा विरोध कुणाला आहे? तो सांगतोय त्याचं काय ऐकायचं आहे. पण जेव्हा तो पुलपीटवर उभा राहतो, तो नसतो, तो माझा प्रभू येशू असतो. आमेन म्हणाल का? समजतं का?
म्हणून तुम्हाला सांगू द्या, मंदिरात येताना सुद्धा आम्ही मोकळ्या हातानेच येतो, पण बाजारात जाताना पिशवी विसरत नाहीये, दवाखान्यात जाताना फाईल विसरत नाहीये, पोलीस स्टेशनला जाताना कागदपत्र विसरत नाहीये, पिक्चरला जाताना खाऊ विसरत नाहीये, पण मंदिराकडे येताना हे पवित्र शास्त्रातलं वचन घेऊन यायला आम्हाला लाज वाटते. आणि ज्याला वचनाची लाज वाटते, नरकाचा दावेदार तो होतो. म्हणून वचन आमच्या जीवनातनं नष्ट होत आहे. म्हणून होशामध्ये सर्वांना पाठ असणारं वचन आहे. होशाच्या 6 मध्ये देवाचं वचन सांगतं, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. आणि तोच परमेश्वर म्हणतो, तू माझ्या ज्ञानाचा अभेद केलास म्हणून मी तुझ्या मुलांना मुलींना विसरणार आहे. म्हणून तर आजची परिस्थिती आहे, प्रभू येशूनं मंदिराकडे पहा, तरुण तरुणी दिसणार नाहीयेत, कारण देवाने त्यांना विसरायला लावलेलं आहे. आणि त्या तरुण तरुणी काय करत आहेत आज देखील तुम्हाला पाहायला मिळतं, मोबाईल मध्ये रुजलेले आहेत, नाशामध्ये डुबत आहेत, अंधकाराकडे जात आहेत, अग्नीमध्ये पडत आहेत. त्याला जबाबदार कोण? आम्ही म्हणतो त्यांना जबाबदार तेच आहे. नाहीये प्रियानो, त्याला जबाबदारी मंडळी आहे, त्याला जबाबदार आई वडील आहेत, त्याला जबाबदार पुढाकार करणारे लोक आहेत. वचनाच्या अभावी नाशाकडे आम्ही चाललेलो आहे. हे वचन आमच्यामध्ये नाही आहे. म्हणून इब्रिकरास पत्राचा आम्हाला वचन सांगतात 4था अध्याय आणि 12वं वचन. देवाचं वचन काय आहे? देवाचं वचन सजीव सक्रिय आहे. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षाही ते तीक्ष्ण आहे. ते मांस मज्जा हाडे तंतू सर्व कायांना भेदून आरपार जाणार आहे. त्याच प्रकारे ते वचन तुमच्या मनाला पारखणार आहे, तुमच्या मनाचा अभ्यास करणार आहे. असं समजू नका की देव तुम्हाला पारखत नाहीये, असं समजू नका ते वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करत नाहीये, असं समजू नका की येशू तुमचं मन जाणत नाहीये. डॉक्टरांकडे गेल्यानंतर असं म्हणतो का आम्ही डॉक्टरांना, तूच बघ आणि माझा आजार काय ते सांग? अजिबात नाहीये. आम्ही त्याला सांगायला लागतो. त्याच प्रकारे आज प्रभू येशूला आमची परिस्थिती सांगणं गरजेचं आहे. प्रभू माझं मन लागत नाहीये तुझ्या वचनामध्ये, प्रभू माझं मन लागत नाहीये तुझ्या सेवेमध्ये, प्रभू माझं मन लागत नाहीये तुझ्या आराधनेमध्ये, प्रभू माझं मन बसत नाहीये तुझ्या प्रार्थनेमध्ये, प्रभू माझं मन बसत नाहीये तुझ्या मंडळीमध्ये. असं कोणीच सांगत नाहीये. म्हणून तर आज आमचा नाश होत आहे. आम्ही नाशाकडे चाललेलो आहे. आज हे सांगणं मला सोपं आहे प्रियानो, ऐकणंही तुम्हाला सोपं आहे, पण सांगू द्या आजची गोष्ट स्तोत्र संहिता 139 मध्ये सांगितलेली आहे. देव नमूद करत आहे, मी काय करत आहे, तुम्ही काय करत आहात, तुमचं मन काय करत आहे, स्थिर आहे का, कान देऊन ऐकत आहात का, ग्रहण ते करत आहात का आज सुद्धा चर्चमध्ये देह आहे आणि मन आमचं दुसऱ्या ठिकाणी आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं स्तोत्र संहिता 42 मध्ये, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहाला लुलुपते तसा हे देवा, हे माझ्या परमेश्वरा, तुझ्यासाठी माझा जीव लुलुपू दे. आमेन म्हणाल का? आज देवासाठी माझा हात धडकत नाहीये, देवासाठी आज माझी तहानभूक नाहीये, माझ्या देहासाठीच आहे. म्हणून देवासाठी व्याकुळ होणं गरजेचं आहे प्रियानो. वचन रोज वाचा, कितीही महत्वाचं काम असू दे वचन वाचायला शिका. किती महत्वाचं काम असू दे, तुम्हाला वाचायला येत नसेल तर प्रार्थनेने सुरुवात करा. कितीही तुम्हाला काहीच करता येत नसेल, आराधना करायला शिका. देव त्याच्यामध्ये उतरेल. देव कार्य केल्या वाचून राहणार नाही प्रियानो. म्हणून आज वचनाच्या अभावी आमचा नाश होत आहे. सत्य माहित नाहीये. कोणी येतं संदेश सांगतं, आम्ही त्यालाच खरं मानत आहे आणि त्याप्रमाणे जगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. म्हणून बायबल उघडा, देवाला आपलं मन सांगा, वचनाच्या समोर या, रिस्पेक्ट करा, कारण देव आज तुमच्यामध्ये आरोग्य घेऊन येत आहे. आज तुमची देव ती गरिबी पाहत आहे. म्हणून देवापासून काही लपलेलं नाहीये. आज तुम्ही म्हणत असा देव मला जाणत नाहीये, म्हणून प्रकटीकरण 2 मध्ये देवाचं वचन सांगतं, अरे तू गरीब आहेस, मला माहिती आहे, तू क्लेशात आहेस, दुःखात आहेस, यातनेत आहेस, हे सर्व मला माहित आहे, मी तुला पारखलेलं आहे, पण तू मरेपर्यंत विश्वासू राहा.
तुम्ही कधी असं पाहिलेलं आहे का व्यक्ती, ती गरीब आहे, ती गरीबच राहिलेली आहे, काही बदल झालेला नाही आहे, ही योजना तुमची आणि माझी नाही, त्या स्वर्गीय पित्याची आहे. कारण त्यानंच या वचनामध्ये सांगितलेलं आहे प्रकटकी 2 मध्ये की तू मरेपर्यंत विश्वासू राहा. श्रीमंत झाला नसलास तर चालेल, परिस्थिती बदलली नसली तर चालेल, पण विश्वासात स्थिर राहा, कारण हाच विश्वास तुला स्वर्गीय संपत्ती देणार आहे. आमेन म्हणाल का? म्हणून तुम्हाला सांगू द्या, वचनाचा रिस्पेक्ट होणं गरजेचं आहे, वचनाच्या समोर येणं गरजेचं आहे. वचन काय करतं किरकोळ समजू नका. स्तोत्र संहिता 119 आणि वचन 105 मध्ये बघा, वचन काय करतं. तुम्ही जात असताना तुमच्या मार्गाला, तुमच्या पावलांना तो प्रकाशनी दिवा होता. मग कितीही तुम्ही अंधारात जा, देवाचं वचन तुम्हाला सोडत नाहीये. देवाचं वचन तुमच्यावर पाकर घालायचं बंद करत नाहीये. पण या वचनाचा रिस्पेक्ट आम्ही करत नाहीये, या वचनाला आम्ही वाचत नाहीये. जगातल्या सर्व डिग्र्या मिळवून सुद्धा आम्ही अडाणी आहोत. जगातले पुस्तकं वाचून आम्ही सक्सेस झालो खरं, पण आज आमच्या जीवनामध्ये बायबल वाचून कधीच होत नाहीये. काय वाटतं, देव न्याय करणार नाहीये का? करणार आहे. देव प्रत्येक गोष्टीचा देव न्याय करणार आहे. सांगू द्या, तुम्ही या पवित्र बायबलला कमी समजू नका. जेव्हा देवाच्या न्यायाच्या समोर येईल तेव्हा देव म्हणेल, अरे तू डॉक्टर झालास, इंजिनियर झालास, सगळे पाहिजे ती डिग्री तू घेतलास, पण जी डिग्री तुझं जीवन वाचवू शकते, जे तुझं जीवन आशीर्वादित करू शकते, ते बायबलची डिग्री तू कधी घेतली आहेस का? कधी बायबलचं तुला नॉलेज आहे का? म्हणून आज आम्ही स्वतःहूनच नाशाकडे जात आहोत. शरीर सजवतो आम्ही कपड्याने, सोन्याने, दागिन्याने, सर्वाने, पण मन माझं अजून सुद्धा अंधकारात आहे. माझा देह अजून सुद्धा अंधकारात आहे. माझा नाश होण्याकडे मी जात आहे, तरी माझे डोळे उघडत नाहीये, तरी माझ्यामध्ये बदल काही होत नाहीये. वचनाचा रिस्पेक्ट आमच्या जीवनामध्ये केला जात नाहीये. म्हणून अश्रू गाळून देवाला सांगा की मी माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्या वचनाने करेन, प्रार्थनेने करेन, आराधनेने करेन. माझी रात्रीचं एंड सुद्धा तुझ्या वचनामध्ये करेन, प्रार्थनेने करेन, आराधनेने करेन. जेवण नसेल तरी चालेल, पण मी तुझ्या वचनाच्या समोर येईन. म्हणून आज तुम्हाला पाहायला मिळतं वचन नेहमीमध्ये काय झालं. त्यावेळेस माणसाच्या जीवनामधलं वचन बाजूला गेलं होतं. प्रत्येक जण आपापल्या इच्छेने जगत होता. प्रत्येकाला देवाच्या वचनाचा विसर पडला होता, देवाच्या प्रीतीचा विसर पडला होता, देवाच्या कृपेचा विसर पडलेला होता. आणि यावेळेस त्यांचा पुढारपण करण्यासाठी नेहमा पुढे आला. नेहमीने त्यांचं पुढारपण केलं आणि एज्रा शास्त्री पुढे आला. तेव्हा नेहमीने म्हटले, मोशेकृत ग्रंथ समोर आणा. आणि समोर आणल्यानंतर लाकडी पाटावरती त्याला उभा करून शास्त्र वाचायला चालू केलं. आमेन म्हणाल का? काय वाचायला चालू केलं? शास्त्र वाचायला चालू केलं. लोकांच्या कानावरती वचन पडायचं त्या काळात बंद झालं होतं प्रियानो. वचन काही त्यांना माहित नव्हतं. इतका खंड पडला होता. त्या ग्रंथाला बाजूला ठेवलं होतं. त्या ग्रंथाकडे बघायला आपल्याला वेळ नव्हता, पण त्या ठिकाणी नेहमीने प्रयत्न केला. एज्रा शास्त्री पुढे आला, अनेक लोक पुढे आले. त्यांच्यासाठी पहिलं वाचण्यात बायबल आलं. तो ग्रंथ त्यांच्यासाठी वाचण्यात आलं. लोकांनी मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत ते शास्त्र ग्रहण करायला सुरुवात केली. एज्राही दमला नाहीये, लोक ऐकल्याने सुद्धा दमले नाहीये. इतकं ते भारावून गेले होते, इतके ते त्याबद्दल इंटरेस्ट घेत होते, तर खूप वर्षातून त्यांच्या कानावरती पवित्र ग्रंथ ऐकायला पडत होता. देवाचं प्रेम त्यांना अनुभव करण्याचा तिथे क्षण मिळत होता. ते दमत नव्हते. पण आज काही चर्च असे आहे की चर्चचं टायमिंग जर गेलं तर चिठ्ठ्या येतात. ते येतात का नाही मला माहित नाही आहे. देवाच्या वचनाला चिठ्ठी थांबवून बंद करू नका, कुजबुज करून बंद करू नका. त्या ठिकाणी वचनानं काम केलं. लोकांनी कान देऊन ऐकलं म्हणून सांगितलेले वचन. काय देऊन ऐकलं? कान देऊन ऐकलं. त्या वचनाकडे त्यांनी लक्ष दिलं. ते विसरले की मध्य रात्र आहे, ते विसरले की दुपार झालेले, इतके मग्न ते झाले होते वचन
रडू लागले, आक्रोश करू लागले. का रडले? कारण इतक्या वर्षाने प्रभू तू आमच्याशी बोलला आहेस, इतक्या वर्षाने तू आमची सुधी घेतलेली आहेस, इतक्या वर्षाने तू आम्हाला प्राचारण केलेलं आहेस, आणि धन्य प्रभू तुझं नाव. आज देव तुमच्याशी तसंच बोलत आहे. लोक रडताना नेहमी एजरा समोर आला. त्यांनी काय म्हटलं त्यांना? रडू नका, कारण तुम्ही ज्या प्रकारे ते वचन ग्रहण केलेले आहे त्या प्रकारे परमेश्वराने तुमच्यामध्ये काम केलेलं आहे. तर आनंद करा, आनंद करा, मिष्टान्न करा, गोडधोड जेवण करा, आणि एक सण साजरा केल्यागत करा. आणि ज्याच्याकडे नाही त्याच्या घरात सुद्धा ते मिष्टान्न पाठवा, गोड अन्न पाठवा, आणि आता दिवस तुम्ही ग्रहण केलेला आहे तो आनंद करा. आज आम्हाला सांगू द्या, वचनासाठी आनंद करणारे आम्ही लोक आहोत का? वचन ऐकायला आम्ही एकत्र आहोत तर आम्ही आनंदित करत आहोत का? वचन ऐकतो, मंदिराच्या बाहेर जाऊन म्हणतो आज काही चांगलंच झालेलं नाही आहे, आज आम्हाला चांगलं ऐकायलाच मिळालं नाही आहे. अरे बाबा, चांगलं ऐकायला पाहिजे कशाला? सुवार्तिक पाहिजे कशाला? सेवक पाहिजे कशाला? तुला दिलेलं ज्ञान आहे, मागणं बाळकांकडे. आज मी जरा 10 मिनिटं बोलू का? मग कळते इथे येताना पाय काय होतं, इथे येताना कळतं हृदय काय होतं. पण देवाने म्हटलेलं आहे, उभा राहा. जेव्हा तू सांगण्यासाठी उभा राहशील तेव्हा मी तुझ्याद्वारे बोलेन. आमेन. म्हणून सांगू द्या, वचनाच्या समोर यायला शिका. देव कार्य केल्या वाचून राहणार नाही आहे. म्हणून देव म्हणतो, तुम्ही माझ्या वचनाचा अनादर केला, तुम्ही माझं वचन सोडलेले आहात, तर तुमच्यावरती शाप आल्या वाचून राहणार नाही आहे. म्हणून आज तुम्ही निवड करायची आहे. काय करायचं आहे? मला आमचा उठल्याचा शिडोल तयार असतो, आमचा दिवसभराचा कार्यक्रम तयार असतो, पण त्यामध्ये देवासाठी आम्ही काय करणार आहे हा शिडोल, हा कार्यक्रम आमच्यामध्ये तयार नसतो. आमच्या जीवनामध्ये शिडोल तयार पाहिजे प्रियानो. सकाळ काय करणार आहे, दुपार काय करणार आहे, संध्याकाळी काय करणार आहे. सर्व लोक या धगधगीच्या जीवनामध्ये बिझी आहेत खरं, पण त्यातून वेळ काढणं गरजेचं आहे, त्यातून देवाला वेळ देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही देवाला वेळ देतो तो देव तुम्हाला खाली करत नाहीये, तर उंच करतो. तुम्हाला माहिती आहे, आजारी पडला तर डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही पैसे खर्च करता, मनुष्य मरायला लागला तर आयसीयू मध्ये पैसे तुम्ही खर्च करता, पण हेच देवाचं वचन तुम्हाला जीवन देते. हे माहिती आहे का? नीतिसूत्र 4:10 मध्ये देवाचं वचन बघा, जर तू माझ्या वचनाकडे लक्ष पुरवत असशील, तू माझं वचन ऐकत असशील, तर तुझे जीवन मी वाढवणारा देव आहे, असं माझा देव येशू म्हणतो. आमेन. ऐकलं का कधी ही गोष्ट? नीतिसूत्र 4:10 मध्ये जर तुम्ही त्या वचनाला ग्रहण करत आहात, तुम्ही ते ऐकत आहात, तर देव तुमचं आयुष्य वाढवणार आहे. देव तुमच्या आयुष्याला वाढवत आहे. मी म्हणतोय म्हणून नाहीये. हिजकियाकडे पहा, परमेश्वराने त्याचा कार्यभार पाहिला आणि म्हटलं, हिजकिया तू आवरून घे, तुझ्या घराची नीट व्यवस्था तू कर, कारण तुला आता मरण येणार आहे, तू मरणार आहेस. तेव्हा हिजकियानं दवाखान्याचा सहारा घेतलेला नाहीये. तो आजारी असताना सर्व करून पाहिलं त्याने कशाचा सहारा घेतलेला नाही आहे. त्याला कळालं की आता माझी लाईफ वाढवणं कोणाच्या हातात नाही आहे, पण एक मात्र सर्व समर्थ माझा देव आहे, त्याच्याकडेच मी जाईन. म्हणून तो घरामध्ये एका भिंतीकडे आला आणि रडू लागला. दाही तो रडला, इतका रडला की परमेश्वर सुद्धा त्याच्या अश्रूंना पाहून शांत बसला नाहीये. म्हणून स्तोत्र संहिता 16 मध्ये देवाचं वचन सांगतं, मी त्याचे अश्रू सुद्धा माझ्या बुद्धीत गाळून ठेवलेलं आहे. सांगण्याचा अर्थ इतकाच आहे, तुम्ही का रडत आहात त्या अश्रूंचं बोल मनुष्याला माहित नाहीये, पण माझ्या देवाला माहितीये. तुमचा थेंब सुद्धा देवाशी बोलतो. आमेन म्हणाल का? तुमच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा देवाशी बोलतो. तेव्हा हा हिजकिया रडतो, तेव्हा परमेश्वराला कळतं की तो का रडत आहे, आणि तो आपल्या सेवकाला पाठवतो आणि म्हणतो, जा हिजकियाला सांग, तुझी अश्रू मी पाहिले, तुझी प्रार्थना मी ऐकली, तुझं गाऱ्हाणं मी ऐकलं, मी तुझ्यासाठी तुझं आयुष्य वाढवेन. 1-2 नाहीये, 15 वर्षाने वाढवेन. आमेन म्हणाल का? ऐकलं का कधी?
बायबलमध्ये आपल्या सर्वांचं जीवन ठरलेलं आहे. मी कधी जन्माला येणार, मी कधी मरणार, हे देवाला माहिती आहे. पण देवाने त्याची विधी लिखित सुद्धा बदलली. एका माणसासाठी, त्याच्या अश्रूसाठी, त्याच्या पश्चातापासाठी. तो आज तुमच्यासाठी सुद्धा ती वय बदलत असतो, रदबदली करत असतो, तुम्हाला जीवन देण्यासाठी. म्हणून आज आम्ही कशासाठी रडतो? देवा, माझ्या मुलाचं कर, माझ्या मुलीचं कर, माझ्या नवऱ्याचं बघ, माझ्या बायकोचं बघ, माझ्या परिवाराचं बघ, हेच आमचं असतं. पण आमच्या आयुष्याला चांगलं उत्तम बनवणारा जो स्वर्गीय माझा प्रभू येशू आहे, त्याच्याकडे हिचक्यासारखं माझ्या अश्रू कधी घडत नाहीये. का जगायचा हिचक्याला? तर हिचक्या म्हणतोय, मी तुझ्या विरुद्ध काही पातक केलेलं नाहीये, चांगलं मी केलेलं आहे, म्हणून मला पुन्हा चांगलं करायला संधी दे. आणि जेव्हा देवाचा सेवक हिचक्याला म्हणतो, परमेश्वराने तुझं आयुष्य वाढवलेलं आहे, मनुष्य आहोत आम्ही, काय मागतो माहितीये का? प्रचिती. कशावरून? आज सुद्धा आम्ही असंच म्हणत आहे, कशावरून? पण देव हिचक्याला म्हणते, काय करू तुझ्यासाठी म्हणजे तुझा विश्वास नसेल, अविश्वासू होत आहेस तू. असं तसं तो मागत नाहीये, अवघड गोष्ट मागतोय निसर्गातली. तो म्हणतोय, मंदिराचा जो कळस आहे, सूर्य जेव्हा समोरून येईल तेव्हा त्याची सावली 15 पायऱ्या इकडे खाली उतरते. पण देवा, जर खरंच तू मला 15 वर्षाचं आयुष्य देत आहेस, तर असं कर, सूर्य वर आला की 15 पाऊल सावली खाली गेलेली आहे, ते तिकडे न जाता ती उलटीकडे येऊ दे. होईल का तसं? अरे काय झोपला का? होईल तर म्हणा, नाही तर नाही तर म्हणा. हात तर दाखवा, कळालं का मी काय म्हटलं? सूर्य समोरून आला, सावली कुठे जाणार? मंदिराची मागे का पुढे जाणार? इकडे जाणार ना. आता सूर्य आलाय ना, साऊट कुठे आहे मला माहित नाही, आता इकडे पडल्या मागेच पडला असणार आहे. तो साऊट ती पुढे जाईल का? आम्हाला दिसेल का पुढे? अशक्य गोष्ट मागितली ना. परमेश्वर म्हटला, चल तुझ्यासाठी मी ते करून दाखवतो. सूर्यवर आला आणि ते सावली पुढे दिसली त्याला. आमेन. आणि त्याने विश्वास ठेवला, अरे परमेश्वर जे अशक्य आहे ते शक्य करणारा आहे. मला सांगू द्या, तुम्हाला अशी कोणती तुमच्या जीवनात अशक्य गोष्ट आहे ती तुम्ही म्हणत असाल ती होत नाहीये, होत नाही, होत नाहीये, पण माझा प्रभू म्हणतो ती होणार, ती होणार, ती होणार. तुमच्यासाठी करणारा माझा प्रभू येशू आहे. आणि त्याला ते 15 वर्षाचं आयुष्य मिळालं. अशक्य गोष्ट देवाकडे घेऊन या, माणसाकडे नाही आहे. देव ते शक्य करणारा आहे. म्हणून सांगू द्या, वचनाच्या समोर या, वचनाला रिस्पेक्ट द्या. एक सांगू दे, तुम्ही त्याला टोमणा समजू नका, टोमणा समजू नका. मी अनेक आता या महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या मंडळीत कार्य करत आहे. माझं मोठे पण नाही. चर्चचं टायमिंग कोणाचं 10 आहे, कोणाचं 12 आहे, कोणाचं 11 आहे, पण 1 तास माझी मंडळी लेट आहे. टोमणे समजू नका. पाळकीनबाई येत नाहीये, मी का जाऊ? वडील लोक येत नाहीये, मी का जाऊ? मग आम्ही म्हणतोय, जाऊ दे, 4 गाणी होत्यात, काय ऐकायचंय? संदेशलाच जाऊन बसूया. सॉरी, परिस्थिती आज आमच्या KDCची हे झालेली आहे. मी बी त्यातला एक भाग आहे. लक्षात ठेवू दे. का सांगत आहे? त्याचं बघू नका, स्वतःकडे बघा. कारण देव काय म्हणतो बघा, मग ते 25 मध्ये, एकदा जर मी दार बंद केलं तर पुन्हा ते उघडणार नाही. आणि जेव्हा मी उघडलं तर कोणाला बंद करता येत नाही. एकमेकाकडे बघून मंदिरात येऊ नका, येशूकडे बघा आणि या, सुरुवात करा, सुरुवात करा. देव तुम्हाला आशीर्वाद दिल्या वाचून भागणार नाही. कदाचित कदाचित तुम्ही वेळेवर आला आणि त्याच वेळेस येशू जर येणं झालं तर मग काय, तुमचा नंबर त्यामध्ये लागला देतो. आणि जे उशीर येतात त्यांना काय करणार? ते दार बंद होईल. म्हणून रिस्पेक्ट मंदिराचा, रिस्पेक्ट वचनाचा, रिस्पेक्ट आराधनेचा, रिस्पेक्ट टाइमाचा असावा आमच्या जीवनामध्ये. म्हणून पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो, अधिकाऱ्यांना भेटायला तुम्ही 10 मिनिटं, अर्धा तास आधी जाता, पण राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सैन्याधीश प्रभू येशूला भेटायला आम्ही 1-1 तास लेट जातो, याची खबर घेणार नाहीये काय देव. पण देवाचं वचन सांगतं, तुझं उठणं, तुझं बसणं, तुझं निसणं, तुझं जाणं, तुझं येणं मी बारकाईने पाहतो. आणि तुझ्या प्रत्येक दिवसातल्या क्षणाची मी नमोदवही करून ठेवतोय. मी नाही सांगत, स्तोत्र संहिता 139 मध्ये सांगतं की आम्ही काय करतो याची नोंद पवित्र शास्त्रामध्ये केली गेली आहे. आम्ही म्हणाल का?
म्हणून सांगू द्या, आपला वेळ कसा द्यायचा आहे देवाला ठरवायचं आहे. आम्ही लोकांकडे बघून मंदिरात येऊ नका, लोकांकडे बघून काही गोष्टी करू नका. येशूकडे बघून मंदिरात या. अर्धा तास बसा, देव शांती देईल. आधी येऊन 15 मिनिटं बसा, देव तुम्हाला शांती देईल. म्हणून आम्ही शांतीच्या शोधात चाललेलो आहे. पण शांती मिळत नाही आहे, आरोग्य मिळत नाही आहे, तारणाचा अनुभव येत नाही आहे, अशांती आमच्या घरामध्ये आहे, मन स्थिर नाही आहे. सदा कदा ब्रेनमध्ये आमच्या अन्य वादळ उठलेले आहेत आणि आम्ही मित्रांकडे जातो, सगळ्यांना सांगतो. कधी कधी तरुण तरुणी व्यसनाधीन होत आहेत, मध्यमवर्गीय व्यसनाधीन होत आहेत. व्यसन करून सुद्धा त्यांना शांती नाही, पण जीवन मात्र वेस्ट होत चाललेलं आहे. जीवन मात्र नरकामध्ये पडलेल्या ठिकाणी वाटचाल करत आहे. पण देव म्हणतो, मला तुझं हे जीवन नको आहे, मला तुझं आरोग्य पाहिजे. मग हे मिळवण्यासाठी काय करायचं आहे? वचन आमच्या देहामध्ये घेतलं पाहिजे, वचन आमच्या देहामध्ये स्वीकारलं पाहिजे. म्हणून देव म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको, ज्याला डोळे आहेत तो पाहो. विचार करा, आज तुम्हाला एक कान आहे, मला एक कान आहे, पण आम्ही काय ऐकत आहोत, काय ग्रहण करत आहोत, हे महत्वाचं आहे. म्हणून तिथे वचन सांगतं, ज्याला समज होती तेच तिथं थांबले, ज्याला समज होती तेच तिथं रडले, ज्याला समजायला होतं त्याच ठिकाणी ते रात्र दिवस थांबले, हल्ले नाहीये. त्याच प्रकारे आज कदाचित देवाने तुम्हाला या मंदिरात बसवलेलं आहे की तुम्ही ते समजणारे लोक आहात, म्हणून हलू नका, पळू नका, इतरत्र मार्ग काढू नका. देव तुम्हाला आशीर्वाद दिल्या वाचून राहणार नाहीये. म्हणून तर आज आम्ही आशीर्वादाविना भटकत आहोत. आमची लाईफमध्ये अजून सुद्धा वादळ उठलेले आहे. आज देखील आमच्या अशांततेला दूर करायला कोणी नाही आहे. पण प्रभू येशू म्हणतो, जग जशी तुला शांती देत तशी मी तुला शांती देत नाहीये. माझी शांती अमरत्व आहे. मी जे शांती देतो ते कोणीही तुलना करू शकत नाहीये. आज जगातली शांती आमच्याकडे कशी असते बघा. चल जेवायला, आनंदित. चल पैसे आणायला, आनंदित. किती वेळ? थोड्या वेळासाठी. पण देव जेव्हा शांती देतो ना, काही नसू दे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्यासारखा कोणी आनंदित नसणार आहे. आमेन, आमेन. जरा आवाज तर काढा, ठीक आहे ना. म्हणून तुम्हाला सांगू दे, बायबलला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. म्हणून वचन आमच्यामध्ये नसतं तेव्हा आमचे पाऊल मंदिरच्या दिशेने जात नाहीये, मंदिरच्या दिशेने जात नाहीये, अन्य दिशेकडे जातात, वेगवेगळ्या संसारिक गोष्टीमध्ये जातात. म्हणून मग ते 13 मध्ये देवाचं वचन सांगतं, जे बी आहे ते देवाचं वचन आहे, जे बी आहे ते देवाचं वचन आहे. कुठे? खडकाळी मातीमध्ये पडतात, वाटेवरती पडतात, काट्यारी जमिनीत पडतात, सुपीक जमिनीमुळे पडतात. 4 हृदयाचा अभ्यास तिथे केलेला आहे, 4 जमिनीचा अभ्यास तिथे केलेला आहे. आम्ही कुठल्या ह्याच्यात आहोत हे परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि पहिलंच बी म्हणजे पहिली जमीन जी आहे ती वाटेची जमीन आहे. शेतात वाट असते आणि ते बी त्याच्यावर पडल्यानंतर तो पक्षी येतो, ते खाऊन जातो. म्हणजे तो पक्षी म्हणजे तो दुष्ट सैतान आहे. तो पाहतो की वचन जे आहे मंदिरामध्ये पेरलेलं आहे लोकांच्या मनावरती, पण ते रुतलं नाहीये, ते त्यामध्ये जमिनीत गेलेलं नाहीये. मग तो दृष्ट म्हणतो, ह्याच्यात ते वाढच होऊ द्यायचं नाही, तो निघून घेऊन जातो. ते मनुष्य नष्ट केला जातो. दुसरं आहे की ज्या भूमीवरती फक्त खडच आहेत, माती नाहीये, आणि ते वचन त्याच्या जीवनामध्ये पडतं, तर त्या ठिकाणी माती नसल्यामुळे लगेच येतं. हिरवी पाने बी दिसतात, मुळे बी दिसतात, पण सूर्य वर आला की ती करपून जातात. त्या प्रकारे आमचं जीवन आहे. तिसऱ्या प्रकारचं आम्हाला पाहायला मिळतं, वचन त्याच्या जीवनामध्ये पडतं, पण त्या ठिकाणी काटेरी झुडूप जास्त असल्यामुळे, सैतानाचे खेळ त्याच्या जीवनामध्ये घरामध्ये असल्यामुळे ते सैतान त्याची वाढ होऊ देत नाहीये. त्याला दाबत 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 राहतं आणि तो मनुष्य संसारामध्ये गुंतला जातो आणि नष्ट होऊन जातो. पण असं काही हृदय असतं, ते देवाचं वचन पडल्यानंतर तो ग्रहण करतो, त्याप्रमाणे जगू लागतो. त्याच्या जीवनामध्ये 30 पट, 60 पट, 100 पट पीक येतं. आमेन म्हणाल का? आज देव म्हणत आहे 100 पट राहू दे, 30 पट तर कर. 30 राहू दे, 60 कर, 100 कर, पण काय तर प्रयत्न कर. वचन ऍक्सेप्ट कर, ग्रहण कर, त्याप्रमाणे वाग.
म्हणून आज तुम्हाला सांगू दे, मनुष्याकडे बघा, कोणी गरीब आहे, कोणी मिडलवर्गीय आहे आणि कोणी रिच आहे. बरोबर आहे ना? आणि चौथा तर काय विचार नका, आकाशालाच टेकलेला असतं. पण देव म्हणतो कॅटेगरी मी ठरवतो. म्हणून दाविदाला तो म्हणतो, उखंड्यावर मी उचलेन आणि अधिपतीच्या पंक्तीस मी बसवणारा देव आहे. मी तुला मेंढरांच्या पाठीमागे काढेन आणि सिंहासनावर बसवेन. कदाचित तुमची परिस्थिती, माझी परिस्थिती अशीच आहे. देव म्हणत आहे, तू काय गरिबीतनं जात आहेस, मी तुझी गरिबी बदलणारा देव तुझ्याकडे आलेला आहे. तेव्हा देव तुम्हाला उचलून अधिपतीच्या पंक्तीस बसवेल. आमेन म्हणत का? पण कधी जेव्हा तुम्ही देवाचं वचन ग्रहण कराल, देवाच्या वचनाला रिस्पेक्ट द्या, देवाच्या समोर या, नसतं बा. पण देवाचं वचन सांगतं नेहम्यामध्ये किती लोक नम्र झाले, भूमीपर्यंत नमले, माना त्यांनी झुकवल्या, म्हणून त्यांना उंच करण्यात आलं. आज आमच्या माना वचनामध्ये झुकत नाहीये, प्रार्थनेमध्ये झुकत नाहीये, आराधनेमध्ये झुकत नाहीये, मंदिरात झुकत नाहीये, म्हणून आम्ही डाऊन 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 केले जात आहोत. देव म्हणतो आता तरी तुझं हृदय बदल, आता तर माझ्या वचनाकडे लक्ष लाव, आता तर ते वचन ग्रहण कर. म्हणून होशामध्ये वारंवार सांगतो देव. ज्ञानाच्या अभावी आज देखील आमचे लोक शून्य आहेत. जगातलं सर्व म्हणतो, जगातली सर्व संपत्ती तू मिळवलास, धन दौलत तू मिळवलास, पण तुझ्या स्वतःच्या जीवाचा तू नाश करून घेतलास. काय तुझा फायदा? आमेन, आमेन. बरोबर आहे ना? मग ते मी म्हणत नाहीये, बायबल मध्ये म्हणतो. आणि लोक मध्ये असाच एक श्रीमंत मनुष्य समोर येतो आणि काय म्हणतो, हे जीवा खा पी मोज मजा कर, तर जगातला सर्वात धनवान शेतकरी तू आहेस. सर्व काही धान्य तुझ्याकडे आहे. मी माझं जुनं गोडवान पाडून नवीन गोडवाने बांधलेले आहे. धान्य त्याचे रास केलेले आहे. माझ्या सर्व 7 पिढीपर्यंत पुरतील इतकी धान्य आहे. त्याच वेळेस परमेश्वराचा आदेश त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो, डायरेक्ट एक शब्द वापरलाय, अरे मूर्खा. काय म्हणतोय? हे मेल्यानंतर कोणाचं काय होईल? मेल्यानंतर हे कोणाचं होणार आहे? आज तोच प्रश्न आहे. जगातल्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आज आमची मंडळी झटत आहे, पण देवाचं प्रेम मिळवण्यासाठी आज देखील आमची मंडळी झटत नाही आहे. आमेन. झटणं गरजेचं आहे. देव फुकट घावत नाहीये, येशू फुकट मिळत नाहीये. तुमच्या मुखातील, तुमच्या अंतःकरणातील समर्थन तो पाहत असतो, तुमचे पश्चाताप तो पाहत असतो. आणि जेव्हा तुम्ही पवित्र बायबल घेऊन छातीला लावा, अश्रुपूर्ण नेत्राने तुम्ही त्याच्याकडे आपल्या जीवनाची कबुली द्या, तेव्हा तो तुमच्यावर प्रेम करेल. पिरगळणारा माझा येशू आहे. कदाचित आई वडिलांना माझी काळजी नसेल, पण माझ्या येशूला माझी काळजी आहे. आई वडील मला सोडतील, पण माझा येशू मला सोडणार नाहीये. सांगू द्या तुम्हाला, इतकं प्रेम मी कधीच पाहिलेलं नाहीये जितकं प्रेम माझा येशू आमच्यावर करतो. सांगू द्या पुन्हा एकदा ते वचन, जेव्हा वचनाचा रिस्पेक्ट जिथे झाला, तो व्यक्ती कधीच भीक मागत फिरला नाहीये. कधी ऐकलं का तुम्ही पाळक लोक भीक मागत फिरताय, सेवक लोक भीक मागत फिरताय? कारण देवाचं वचन सांगतो, जो सच्चाईने माझ्याकडे मागतो त्याची मी तहान भूक भागवणारा देव आहे, त्याच्या गरजा मी भागवणारा देव आहे. म्हणून वचनाचा रिस्पेक्ट करणं आज गरजेचं आहे प्रिया. वचनाला ग्रहण करणं गरजेचं आहे प्रिया. म्हणून या ठिकाणी लोकांनी खूप आता आनंद व्यक्त केला, जे क्षणापूर्वी ढाढ रडत होते, पण देव त्यांना म्हणून रडू नका, आनंदाचा क्षण, आनंदाचा दिवस तुमच्यामध्ये आलेला आहे. आज आम्ही काय करत आहोत? काय ग्रहण करत आहोत? 12 तास आम्ही आमच्या घरामध्ये मोबाईलवरती आहोत, टीव्ही मध्ये आहोत, पण आम्ही वचनामध्ये नाही आहे. गाणी कधी देवाची आम्ही लावून दिवसभर ऐकत नाहीये. कधी त्या गाण्याचा मी अनुभव घेत नाही आहे, त्या प्रार्थनेचा अनुभव घेत नाही आहे, मोठमोठ्या देवाच्या सेवकांचा मी अनुभव घेत नाही आहे. काय ऐकायचं म्हणून सोडता, पण देव न्याय केल्यावर राहणार नाहीये. देव तुम्हाला आणि मला पारखल्यावर राहत नाहीये. म्हणून देवाचं वचन काय सांगतं?
मी तुला मागून आणि पुढून घेरलेला आहे. कुठून? मागून आणि पुढून तुला घेरलेला आहे, कारण मी पापात पडले म्हणून. पण तुम्हाला सांगू द्या, असे काही लोक असतात, मग मी डावीकडे मार्ग काढेल, उजवीकडे मार्ग काढेल. खरं आहे ना? दोन साईड तर मोकळे आहे, दोन साईड तर मोकळे आहे, मी मार्ग काढेल. पण देव काय म्हणतो बघा, अनुवाद 5 मध्ये, चालायच खरा, चांगलं वागतोयच खरा, पण एकच कर, नेमशास्त्र सोडून तू उजवीकडे डावीकडे वळू नको. सांगण्याचा अर्थ इतकाच आहे, बायबल सोडून इतरत्र गोष्टीला तुम्ही ग्रहण करू नका, बायबल सोडून इतरत्र गोष्टीकडे तुम्ही जाऊ नका. जे काही बायबल तुम्हाला सांगतं ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घ्या, कारण याच्या वाचून तारण नाही आहे, याच्या वाचून मुक्ती नाही आहे, या ज्ञाना वाचून कुठलंही ज्ञान श्रेष्ठ नाही आहे. तुम्हाला सांगू द्या, जगात आज देखील कुठली समस्या आली त्याचं उत्तर बायबल आहे, त्याचं उत्तर बायबल आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, 10 दिवसापूर्वी लागलेले अमेरिकेला आग, त्याचं कारण तुम्हाला माहित नसेल. त्या ठिकाणी त्या लोकांनी म्हटलं की देव आमच्या पुढे झिरो आहे. ज्या देवाने या सृष्टीला निर्माण केलं, त्या देवाने या मानवासाठी सृष्टी दिली, तो मानव स्वतःवरती गर्व करू लागला आणि गर्व त्यांचा कसा झुकला गेलाय बघा. गेले 10 दिवस झालं आग कमी होत नाहीये, म्हणून त्या वाऱ्याला त्यांनी शैतान वारा म्हटलं. पण आग जर तुम्ही बघाल तर आग थांबायचं नाव घेत नाहीये. कारण का? त्या ठिकाणी त्या लोकांनी आपल्या श्रीमंतीच्या बळावरती देवाचा रिस्पेक्ट करणं सोडलं. आज तुम्ही तुमच्या श्रीमंतीमध्ये, तुमच्या अहंकारामुळे देवाचा जर तुम्ही रिस्पेक्ट करत नसाल तर ती आग आज सुद्धा तुमच्या आणि माझ्यामध्ये लागण्यास सुरुवात झालेली आहे, चिंगारी रूपी. पण तुम्हाला सांगू द्या, ती आग पृथ्वीवर तुम्हाला दिसणार नाही आहे, पण जेव्हा तुम्ही मराल, मी जेव्हा मरेन, तेव्हा ती आग माझ्या देहामध्ये दिसेल, देहाच्या बाहेर दिसेल. तेव्हा मी देवाला म्हणेन की देवा, या आगीतून तुम्हाला वाचव. देव तुम्हाला त्यावेळेस वाचवणार नाही आहे. जसं त्या श्रीमंत मनुष्याला काढला, जगातलं सर्व त्याने सुख घेतलं, आयुष्य आराम केली, पण त्या लाजाकडे त्याने पाहिलं नाहीये. आणि मेल्यानंतर तो आगीत असताना त्याला कळालं की अरे बापरे, मीच चूक केली. पण माझ्या पाठीमागे जो माझे 5 भाव आहेत, किती भाव आहेत? 5 भाव आहेत. म्हणून तो काय म्हणू लागला, अब्राहमा, माझ्या पित्या, मी तुला रिक्वेस्ट करतो, त्या लाजारला पाठव, त्याचा पाण्यात बोट पडवून एक थेंब तर माझ्या जिभेवरती सोड. देव म्हटला नाहीये. त्याने त्याच्या जीवनातलं दुःख सहन केले म्हणून तो इथे आला, पण तू तसं केलेलं नाहीयेस. तेव्हा त्याने रिक्वेस्ट केली, मी इथे आलोय, त्या अग्नी जळत आहे खरा, पण तेव्हा मी तुला एक विनंती करतो, माझ्या पाठीमागे माझे 5 भाव आहेत. किती भाव आहेत? 5 भाव आहेत. त्यांच्यासाठी जर या युद्धातून कुणी गेलं तर ते पश्चाताप करतील, त्या अग्नीमध्ये येणार नाहीये, ते नाशात येणार नाहीये. म्हणून त्यांचं जीवन तू वाचव देवा. तेव्हा देव माझा प्रभू म्हणतो त्याला, त्याची काळजी करू नको, त्यांच्यासाठी मी संदेश पाठवलेले आहे. आमेन म्हणाल का? कोणाला पाठवलेला आहे? संदेशाला पाठवलेला आहे. त्याने त्याचं ऐकावं, आपलं जीवन सेव्ह करावं, त्याने आपलं जीवन वाचवावं. त्याच प्रकारे देव म्हणतो, आज मंदिरामध्ये तुम्ही येत आहात, त्याचं कारण तुम्ही तुमच्या लोकांचं जीवन वाचवणार आहे. म्हणून या ठिकाणी जेव्हा तुम्ही या, तेव्हा एकच करा, तेव्हा माझ्या परिवाराचं आयुष्य तुझ्या हातामध्ये घे. तेव्हा तू माझ्या परिवाराचं तारण कर. जगातल्या गोष्टीच्या पाठीमागे आता मी जाणार नाहीये, तर प्रथम मी तुझ्या पाठीमागे जाईल. आणि जेव्हा लोक देवाच्या पाठीमागे चालले, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये कशाची कमी पडलेली नाहीये. आम्ही म्हणाल का? कारण देव म्हणतो, जंगलातल्या सिंहाला सुद्धा उपासना सहन करावे लागेल, पक्ष्यांना सुद्धा उपासना सहन करावे लागेल, पण ज्याच्यावर मी प्रेम करतो त्याला कशाची कमतरता पडणार नाही. मग तुम्ही गरीब असाल, श्रीमंत असाल, मध्यमवर्गीय असाल, पण जेव्हा देव देतो भरभरून देतो. आमेन. कळतं का? मग तुम्हाला सांगू दे, कपाटमधली बायबल काढा, टेबलावरची बायबल काढा आणि रोज सकाळी हातात घ्या. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी सुद्धा हातात घ्या आणि धन्यवाद द्या की दिवस मला दाखवलास, ही रात्र मला तू दाखवलीस, म्हणून मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देव तुमचा क्षण जाणत आहे, देव तुमचं उठणं बसणं जाणत आहे. आणि आम्हाला एक दिवस त्याला विश्वास द्यायचा आहे, मी काय केलं, मी काय केलं. पण देवाच्या वचनाचा रिस्पेक्ट करणं आज देखील गरजेचं आहे. म्हणून मुलांना जवळ घ्या, मोबाईल जरा बाजूला ठेवावा. सुरुवातीला
आशीर्वादाची रेलचे आमच्या घरामध्ये येईल. जो येशूला धरतो त्याला कशाची कमतरता नाही आहे. म्हणून परीक्षण करा. कदाचित आज आमच्या घरातले आजार जात नाहीये, कदाचित आमच्या घरातली गरिबी जात नाहीये, कदाचित वादळ आमच्या जीवनातलं संपत नाहीये. त्याला कारणीभूत कोण? आम्ही सैतान 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 नाहीये. काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये दुःखाच्या यासाठी होतात की ते दुःख माझ्या प्रभूने तुमच्यामध्ये पाठवले असतात. आमेन. बरोबर आहे का? सगळेच दुःख सैतानाकडून नसतात, देवाकडून असतात. सांगू द्या, योगाला सैतानाला पिडलेलं नाहीये, स्वतः परमेश्वराने पिढू दिले त्याला. परमेश्वराने त्याला म्हटलं की तू त्याला सर्व गरजेचा जीव घेऊ नको. जर ऑर्डर दिली नसती परमेश्वरानं तर सैतान त्याला काहीच करू शकला नसता. आमेन. तसं आहे, देव पारखतो, आम्हाला पारखतो, तो आम्हाला तयार करतो. म्हणून रोज उठून त्या प्रार्थनेमध्ये येणं गरजेचं आहे, आराधनेत येणं गरजेचं आहे. आदर करा, तो तुमचा आदर करेल. तुमच्या सर्व गोष्टी देवाला सांगा, देव तुमच्या गोष्टी ऐकेल आणि म्हणेल मी तुला यातून मुक्त करेन. आणि तो मुक्त केल्यावर राहणार नाही आहे. तुम्हाला तो शांती दिल्यावर राहणार नाही आहे. परिस्थिती बदलल्यावर तो राहणार नाही आहे. कारण तो म्हणतो तू मागायच्या आधी मला माहिती आहे, तू माझ्याकडे आलेला आहे तर मी तुला सोडणार नाही आहे. पुन्हा पुन्हा पाहायला मिळतं जेव्हा सर्व जगातलं सुख भोगण्याला उदयापुत्र होता, पैसा संपलेला होता, सर्व परिस्थिती तिची बिकट झालेली होती, श्रीमंत तुम्ही तो भिकारी झाला होता, पण त्याने ठरवलं की मी माझ्या आता प्रभूकडे जाईन. त्याने तिथं पश्चातापामध्ये गोष्ट उजळणी केलेली आहे, मी स्वर्गाविरुद्ध व माझ्या पित्याविरुद्ध पाप केलेला आहे. विचार करा, या शब्दाला काही संबंध आहे देवाचा आणि त्याच्या संपत्तीचा. पण त्याला माहिती आहे मी माझ्या बापाचा अपराधी आहेच आहे, त्याच प्रकारे मी माझ्या स्वर्गीय पित्याचा सुद्धा अपराधी आहे. म्हणून शब्द तिथे वापरण्यात आले की मी स्वर्गाविरुद्ध माझ्या पित्याबद्दल पाप केलेला आहे. आता मी तिथे दास म्हणून जाईल, नोकर म्हणून जाईल. विचार करा, दुसरी तिसरी गेलेला नाहीये, तो वाटचाल केला आपल्या पित्याकडे. त्याच प्रकारे आज तुमची वाटचाल तुझ्याकडे होत आहे. तुम्ही कुठे जात आहात ते देव पाहत आहे. त्यातून तो उठला, गरिबीतून उठला, अंधकारातून उठला, शापातून तो उठला आणि चालू लागला. म्हणून बापाने त्याला मारलेलं नाहीये, मोठ्या करुणेने त्याला जवळ घेतलं. त्याला चप्पल घालण्यात आले, कपडे घालण्यात आले, अंगठ्या घालण्यात आल्या, चैनी घालण्यात आले, मोठे स्वागत त्या ठिकाणी झालं. त्याच प्रकारे तुमचा आणि माझा येशू म्हणतो, जर एक जण ह्यामध्ये असेल की तो पश्चाताप करत असेल तर त्या एकासाठी स्वर्गात आनंद केला जाईल. त्यापैकी आज तुम्ही मी आहे. आज आम्ही पश्चाताप करत आहोत, आम्ही अश्रू काढून देवाकडे येत आहोत, तर तुमचे पाप तो माझा येशू पाहत आहे आणि आमच्या पापाची क्षमा होत आहे आणि तो मोठ्या प्रेमाने तुम्हाला आणि मला जवळ घेत आहे. आस्थापना मंदिराविषयी, वचनाविषयी देव सक्सेस केल्यावर राहणार नाहीये, क्षमा केल्यावर राहणार नाहीये. तो माझा आणि तुमचा प्रेमळ येशू आहे. म्हणून मागूया त्याच्याकडे, देवा खाणे विसरे, नाश्ता विसरे, पण मी तुझ्या बायबलला सुरुवात करेन वाचायला. तुमची कामं पटापट केली जाते. तुम्ही जा तेव्हा त्याचा देव दूध तुमच्या समोर जाईल. परत या तरी त्याचा देवदूत तुमच्या बरोबर परत येईल. तुमचं जाणीव तो आशीर्वादित करेल. कुठल्याही प्रकारे ऍक्सिडेंट, कोणत्याही प्रकारचे आजार तुमच्यामध्ये वेळेच्या आधी येणार नाहीये. तुमच्या विरुद्ध सैतानाची कोणती गोष्ट चालणार नाहीये, कारण तुमचा आणि माझा संरक्षण करता तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सतत वास करतो. याचं कारण एकच आहे की मी हे खाल्ल्याशिवाय जात नाहीये, हे पिल्याशिवाय जात नाहीये, हे ग्रहण केल्यापासून मी झोपत नाहीये. संरक्षण करणारा माझा प्रवेश आहे. म्हणून तो 91 मध्ये म्हणतो, तुझ्या डावीकडे उजवीकडे लाखो लक्षवादी पडतील तरी ते तुला भिडणार नाहीये. आमेन. इतका महान असा माझा येशू तुम्हाला अभिषेक प्रॉमिस करत आहे. त्याच्याकडे या, त्याच्याकडे या, येशूला ग्रहण करा. आपली चाल चालून बदला. कारण सैतान 2 वेळेस सांगतं किती हे पापिष्ट राष्ट्र आहे, त्याने आपली व्यर्थ दंगल मांडलेली आहे, व्यर्थ कल्पना ते करत आहे. तोच यशया 1 मध्ये म्हणतो, मी मनुष्याकडे दृष्टी लावली तेव्हा ते मनुष्य केसापासून तर पायापर्यंत पापच पाप करत आहे. आज तेच पाप कदाचित तुमच्यात माझ्यात दिसत
समजतं का? खूप लहान गोष्ट असते आहे, पण खूप मोठे राहण्यासाठी कार्य करण्यासाठी तयार आहे. वचन त्याचं ग्रहण केल्यामुळे जीवन वाढतं तुला. आणि देवाची योजना काय तुम्हाला लास्टमध्ये सांगतो तुम्हाला. आजकाल तरुणपणामध्येच म्हातारपण यायला लागले. पूर्वी 50 नंतर म्हातारे लोक व्हायचे, पण आज 35 येऊपर्यंत डोक्याचे केस पिकत आहे. 35 येऊपर्यंत टकलेबी पडत आहे. 35 येऊपर्यंत स्किनवरती परिणाम होत आहे. आणि आजकालची 26 वर्षापर्यंतची पोरं असं वाटतं की जसं काय त्यांना 40 वर्ष लागलेले आहे. लग्नासाठी एक मुलगा आला, त्याला मी विचारलं तुझं वय किती आहे? तो म्हटला 26 वर्ष आहे. बापरे म्हटलं, जन्मतारीख किती आहे बघू, तर खरोखरच कमी आहे, 26 वर्ष. दिसतो मात्र तो 40 वर्षाचा. का? आयुष्य कमी केलं जात आहे. ह्याच्याकडे लक्ष आमचं नाही आहे. तिथं कोणी तर माझ्या आजी ती बसलेले, त्यांना त्यांचा फ्लॅशबॅकमध्ये बघा तेव्हाचा काळ काय होता. 80-85 वर्षाची म्हातारे चालत होते, बरोबर आहे का? 80-90 वर्षाची लोक चालत होते, पण आज 80-85 वर्षाचे लोक बेडवर बारीक पडलेले आहेत आणि लांबचा श्वास घेत आहेत. पण याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. लहान लेकरांची बुद्धी बघा, जन्मल्यानंतर काही वर्षातच त्यांना इतकं कळायला चालू होतं कोणतं गॅजेट कशा प्रकारे यूज करायचं आहे. हे शिक्षण दिलं कोणी? आम्हीच. पण त्यांना बायबलचं शिक्षण दिल्या नसल्यामुळे तरुण अवस्थेतच मरत आहे. याला कारणीभूत वचन आहे प्रिया, कारण ते वचन त्यांच्या जीवनामध्ये आलेलं नाही आहे. देव हे सर्व वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादित करू दे. यावेळेस प्रार्थना करतो, मग मी पाळसाहेब करतो. डोळे बोलले स्वर्गीय प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला मान देतो. आज तुझ्या मंडळीमध्ये प्रभू जे मान ना प्रवेश तुझ्या नावात तुम्ही पेरलेलं आहे, त्याचं 30 पट 60 पट आणि 100 पट बस असं पीक येऊ दे. आणि प्रभू ताणून या मंडळीला तुझ्या हातामध्ये मी समर्पित करतो. प्रत्येकाच्या अंतःकरणाला प्रभू तू उल्हासित कर. तुझ्याबद्दल प्रभू येशू या मंडळीमध्ये आतुरता आणि प्रभू येशू एक निष्ठपणा राहू दे. आणि तुझी इच्छा आहे या मंडळीमध्ये तुझ्या कृपेची आणि प्रभू अनुग्रह प्रेमाची साक्ष व्हावी. ती करत आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा ताणून मंडळी, पाळसाहेब, टिकन साहेब, सेशन वर्ग, महिला मंडळ, संडे स्कूल टीचर यांना तुझ्या हातामध्ये मी सपोर्ट करत आहे. मीही तुझ्या हातामध्ये येत आहे. सहाय्य केल्याबद्दल धन्यवाद देतो. येशूच्या नावात आमेन. देव बापाला धन्यवाद. अतिशय